सकाळी सकाळी उठायला खूप कंटाळा आलाय. जरा 5 मिनिटं पडते विचार करणारच तोवर अलार्मची दुसरी बेल वाजली आणि सगळा कंटाळा विसरून श्रद्धा जागी झाली. बेडवर आपली चादर आवरली आणि मनात म्हणाली, काय नशीब आहे नवरोबाचं. पहाटेची गाढ झोप मिळणं म्हणजे स्वर्गसुखच. पुढचा जन्म पुरुषाचाच दे रे देवा. श्रद्धाला आज थोडं बरं वाटत नव्हतं. तरीही तिला पहाटे उठून स्वतःसाठी, दोनही मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी टिफिन बनवणं गरजेचं होतं. आपली सगळी मरगळ झटकून पटकन फ्रेश झाली आणि स्वयंपाकघरात कामाला लागली. रात्री थोडी तयारी केली असती तर आता किती सोपं झालं असतं. भाजी तरी निवडून ठेवायला हवी होती. ती स्वतःशीच पुटपुटत होती. तिने पटकन 4 गॅस चालू केले आणि प्रत्येकावर काही ना काही बनवायला घेतलं. बायकांना हे मात्र चांगलं जमतं, रिसोर्सेसचा कसा फुल्ली वापर करायचा ते. इतक्यातच एक अलार्म वाजला आणि ती मुलांच्या रूममध्ये गेली. चला पिल्लांनो उठा, उशीर होईल. आणि मग स्वतःच्या रूममध्ये गेली आणि नवऱ्याला पण हाक मारली उठण्यासाठी. परत ती आपल्या कामाला लागली. तितक्यात नवरा आला. श्रद्धा, मुलं उठली नाहीयेत अजून, मी आवरतो, बघ एकदा, असं म्हणून तो गेला. श्रद्धा परत मुलांच्या रूममध्ये गेली आणि ह्या वेळेस त्यांना उठूनच परत आली. नवरा आणि मुलं आपापलं आवरून आली. नवरा मधूनच मुलांना थोडी मदत करत होता, पण मुलांचं आई हे कुठे ते कुठे चालू होतंच. शेवटी श्रद्धानी सगळ्यांना ब्रेकफास्ट दिला आणि स्वतःही घेतला. आता थोडं बरं वाटलं. यावेळी नवऱ्याचे कान टवकारले. काय झालं श्रद्धा, तुला बरं वाटत नाहीये का? हो, थोडं थकल्यासारखं वाटतंय, पण होईल ठीक. अगं मग पण थोडा आराम करायचा ना. माझ्या ऑफिसमध्ये मिळतं जेवण आणि मुलांच्या शाळेतही कॅन्टीन आहेच ना. आज तू ऑफिसला नको जाऊस, घरीच आराम कर, नवरा म्हणाला. पण तिचं लक्ष आता मॅनेजरने दिलेल्या टार्गेटकडे गेलं आणि लगेचच ती म्हणाली, सुट्टी शक्यच नाही, निदान मंथ एंड पर्यंत तरी नाही. त्याला पण ऑफिसचा स्ट्रेस माहितीच होता, त्यामुळे त्यांनीही तिला जास्त आग्रह केला नाही. तिघेही घरातून बाहेर पडले तशी श्रद्धाची धावपळ आणखी वाढली. पटापट तयारी करत होती तोच फोन वाजला. आता कुणाचा कॉल म्हणत तिने बघितलं तर तिच्या कामवालीचा नंबर होता. श्रद्धाला पटकन लक्षात आलं. सकाळी कॉल म्हणजे, मॅडम आज गावची मामी वारली, गावी जावं लागणार, आठवडाभर तरी नाही येणार मी. झालं, जे नको तेच का होतं नेहमी, असं म्हणत वैतागतच ती बाहेर पडली. ऑफिस जवळ होतं म्हणून स्वतःची बाईक घेऊन ती जात असे. आज बाईक चालवाविषयी वाटत नाही, रिक्षानीच जाते. रिक्षात बसताच विचार करत होती, आता स्वातीची नाही तर उमाची बाई मिळते का ते बघते. जेवणाची एवढी धावपळ होते, बाकीचं काम कसं करू मी. तरी हा म्हणत होता, जेवणाला पण ठेव की बाई, पण मला आवडेल तर ना. ऑफिसमध्ये पोहोचताच मीटिंग रूममध्ये जावं लागलं, कारण आज क्लायंटसोबत कॉन्फरन्स मीटिंग होती. श्रद्धा बाहेर येताच आपल्या डेस्क जवळ जाऊन बसणार तोच तिला डोळ्याखाली अंधार आला आणि जवळच असलेल्या रोमाला ते लक्षात आलं. ती खाली पडण्याच्या आतच रोमानं तिला बसवलं आणि लगेच पाहिजे ती काळजी घेऊन तिला शुद्धीवर आणलं. थोडं बरं वाटलं आणि तिने डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला. ती हॉस्पिटलला पोहोचली आणि आत गेली. डॉक्टरांनी तिला चेक केलं आणि काही टेस्ट करायला सांगितल्या. तोपर्यंत तिचा नवरा आलाच होता. तुझं नेहमी असंच असतं, कितीदा सांगितलं आराम कर, पण नाहीच ऐकायचं तुला. आणि टेस्ट कशासाठी सांगितल्या? त्याच्या चेहऱ्यावरची काळजी तिला आणखी त्रास देत होती. टेस्ट झाल्या आणि दोघेही घरी निघाले. डॉक्टरांनी तात्पुरती औषधं दिली होती आणि रिपोर्टसाठी उद्या परत बोलवलं होतं. आज ह्या सगळ्या प्रकारामुळे घरी दोघे लवकर आले होते. एरवी घरी दोघे असले की मग एकमेकांसोबत वेळ घालवतात, पण आज रिपोर्टचं टेन्शन दोघांनाही अस्वस्थ करत होतं. मुलं घरी आली आणि काहीतरी गडबड आहे हे त्यांच्या लक्षात यायला जास्त वेळ लागला नाही. श्रद्धा पलंगावर झोपूनच होती. नवऱ्याने बाहेरून जेवण मागवलं. मला नको काही, आता खावंसं नाही वाटत, श्रद्धा म्हणाली. अगं थोडं खा ना, बरं वाटेल तुला, असं म्हणत नवऱ्याने तिला थोडं खाऊ घातलं. दुसरा दिवस उजाडला. आज दोघांनी सुट्टी घेतली आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
दोघांच्या मनात जुने नवे चांगले वाईट दिवस आठवत होते. डॉक्टर आले. रिपोर्ट्स बरे आहेत, तसं काही काळजीचं कारण नाही. फक्त स्ट्रेस जरा कमी घ्या आणि काही विटॅमिन्स डिफिशियन्सी आहे, त्यासाठी आपण मेडिसिन चालू करूया. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. आता श्रद्धाच्या डोळ्यात संकटातून बाहेर आल्याचं समाधान दिसत होतं, तर तिच्या नवऱ्याचा चेहरा स्ट्रेस फ्री झाला होता. श्रद्धाला उमगलं होतं, तिचं आयुष्य हे तिचं होतंच, पण ते कायमचं तसंच राहणार नव्हतं. आता तिने पक्क ठरवलं की आपल्या शरीराची काळजी आपणच घ्यायला हवी. काम होतच राहतील, जबाबदाऱ्या तर आहेतच, पण आपणच नसू तर बाकी सगळ्यांचा उपयोग तरी काय? परफेक्ट पर्सन, सुपर वुमन, डेडिकेटेड एम्प्लॉई बनताना आपल्या स्वतःला फिट ठेवायचं. कधी कधी बायका स्वतःला जबाबदारीच्या जाळ्यात अडकून घेतात आणि त्या जाळ्यात कायमच्या अडकून जातात. जाळ्यातून त्यांना मोकळं आकाश हे दिसत असतं, पण त्या जाळ्यात राहण्याची त्यांना एवढी सवय झालेली असते की जबाबदाऱ्या संपल्या आणि ते जाळं नाहीसं झालं तरी त्या तिथेच अडकून राहतात.